या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। सध्या बॉक्स ऑफिसवर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रदर्शित झालाय, ज्याला देशभरातूनच नाही तर जगभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये हा सिनेमा हाऊसफुल होतोय आणि अनेक चाहते वेश परिधान करून हा सिनेमा पाहायला येत आहेत आणि सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून मात्र सगळ्यांचेच अश्रू अनावर होत आहेत। याची उदाहरणं सुद्धा अनेक समोर येत आहेत। यामध्ये सोशल मीडियावर एक चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय, ज्यामध्ये तो सिनेमा संपल्यानंतर शिवगर्जना करीत आहे आणि विकी कौशलने देखील हा व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या सिनेमावर आपली प्रतिक्रिया दिली असून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य कथा या पिढीत रुजते आहे, त्यामुळे मन प्रसन्न झालं असं त्यांनी म्हटलंय। विकी कौशलनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, छत्रपती संभाजी महाराज यांची कथा प्रत्येक घराघरात पोहोचावी हेच आमचं मोठं ध्येय होतं आणि हाच आमचा सर्वात मोठा विजय आहे। विरारमध्ये सोमवारी दुपारी साधारण 4 वाजता एका भीषण अपघातामध्ये पत्नी राजश्री तांबे यांचा मृत्यू झाला, तर पती सचिन तांबे हे गंभीर जखमी झालेत। हे दाम्पत्य त्यांच्या 2 मुलींना शाळेतून घरी आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते, तेव्हा समोरून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये राजश्री तांबे यांचा जागीच मृत्यू झाला आणि सचिन तांबे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अपघातानंतर स्थानिकांनी इथे मोठी गर्दी केली आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याबाबत पंचनामा केला। पोलिसांनी खासगी ट्रॅव्हल वाहन चालक विजय साळवी याला या प्रकरणात अटक केली आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। नाशिकच्या सिडको परिसरात एका सराफा दुकानावर दरोडा पडलेला आहे, तर नाशिक पुणे महामार्गावर टाटा TDF पंपावर सुद्धा चौघांनी तलवार, कोयता आणि दांडा वापरून पंपाच्या कर्मचाऱ्याला धमकावून 40,000ची लूट केली आहे। दरोडेखोरांनी कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देत ही रोख रक्कम लुटली आहे। घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार कैद झाला, यामुळे महामार्गावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सिन्नर पोलिसांनी या अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधामध्ये आता प्रयत्न सुरू झालेत। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का? प्रेम समस्या, नोकरीतील अडचणी, व्यवसायात येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण, मग या सर्व समस्यांवर एकच उपाय, श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र। आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे PhD तज्ञ, लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार। एकूण 7,000 संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉलवर। 18 मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉलवर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा। तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे। तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा, तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग। तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री PhD तज्ञ यांना 7420843709 या क्रमांकावर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एक धक्कादायक हिट अँड रन अपघात झालेला आहे। 22 वर्षीय आकाश आणि त्याची 54 वर्षीय आई कमळाबाई या दोघांचा जागीच मृत्यू झालाय। हे दोघे वाढदिवस साजरा करून घरी परतत होते, त्यावेळेस भरधाव फॉर्च्युनर गाडीने त्यांना धडक दिली। गाडीचा वेग इतका होता की दोघेही हे गाडीच्या धक्क्यामुळे दूर फेकले गेले आणि त्यांच्यासोबत असलेला कुत्रा देखील यामध्ये मृत झालाय। या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून शहादा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि फरार आरोपीचा शोध सुरू आहे। स्थानिक नागरिकांनी याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे। हिट अँड रन घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण सुद्धा पसरलंय। टोरंटो विमानतळावर सोमवारी डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 27 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। विमानानं मिनेसोटा इथून उड्डाण केल्यानंतर आणि कॅनडाच्या सर्वात मोठ्या महानगरात उतरतानाच ही दुर्घटना घडली।
पॅरामेडिकल सर्व्हिसनुसार 17 लोक जखमी झाले असून 3 गंभीर आहेत. या जखमींमध्ये एक लहान मुलगा, 60 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विमान उलटल्यानं हा अपघात झाला, मात्र उलटण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये प्रवासी उलटलेल्या विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत. विमानात आग सुद्धा लागली होती, जी पाण्याच्या फवाऱ्यांना आटोक्यात आणली. विमानतळ प्राधिकरणाच्या सीईओ डेबोरा फ्लिंट यांनी सांगितलं की या घटनेमध्ये इतर कोणत्याही विमानाचा समावेश नाहीये. आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.